याची कल्पना नव्हती. पण आता कसं जसं काय मागवलं काय माहिती काय. So this is Emirates A380 first class vlog, one of the most expensive airplane ticket in the whole world. Good morning मित्रांनो. सो गुड मॉर्निंग नाही ॲक्च्युली गुड नाईट आहे, बिकॉज आता रात्रीचे 12 वाजलेत आणि निघतोय कुठे? लंडन. वन्स अगेन म्हणजे थर्ड टाइम. आई किती वेळा? मी बाबा सेकंड टाइम. सो जेव्हा तुम्ही एमिरेट्स फर्स्ट क्लास बुक करता तेव्हा तुम्हाला घरातून पिकअप करायला मर्सिडीज येते आणि तुम्ही किती तिकीट बुक केले त्याच्यावर मर्सिडीज बुक होतात. सो मी 3 फर्स्ट क्लास तिकीट्स बुक केलेत, त्याप्रमाणे मला 3 मर्सिडीज ई क्लास पाठवले. आता एकमध्ये मी आहे, एकमध्ये आई बाप्पा आहेत आणि एकमध्ये कोण आहे ते तुम्हाला नंतरच कळेल, आता नाही सांगू शकत. बट तिन्ही मी मागवलेत बिकॉज तिन्ही आपल्याला वसूल करायचे आहेत पूर्णपणे. खूपच चिल वातावरण आहे बाहेर. अँड मुंबई T2ला आलेलो आहे आणि इफ यू गेट एमिरेट्स बिझनेस क्लास और फर्स्ट क्लास तर तुम्हाला कोपऱ्यात सोडलं जातं बिकॉज तिकडून मग तुम्हाला एमिरेटचा काउंटर जवळ पडतो. सो आता आम्ही आलो आहे इथे फर्स्ट क्लास लाऊंजमध्ये. अडाणी लाऊंज आहे वेस्ट विंगमध्ये. फर्स्ट क्लासचं जर तुम्ही तिकीट घेतलं तर तुम्हाला फ्रीमध्ये लाऊंज ॲक्सेस भेटतो आणि इथे जेवण तोडेन ताडेन विषय असतो आणि खूप छान हॉस्पिटॅलिटी असते. आणि इथे जर फर्स्ट क्लास किंवा बिझनेस क्लासचं तिकीट तुमच्याकडे असेल मोस्टली एमिरेट्सचं तर तुम्हाला फ्री फूट मसाज पण भेटतो, जो एकदमच पोटामध्ये अर्धी बुक ठेवून आलो होतो एमिरेट्सच्या लॉन्चमध्ये जाऊन खायचं म्हणून. आता 2:30 वाजता कधी जेवतो आपण. कसं आहे घरच्यापेक्षा चांगलं. म्हणजे मी चिकन बिर्याणी कधी बाहेर खात नाही. इथे बघून ती खावीशी वाटली आणि मी ती घेतली अक्षरशः. मी खाते. आजचा आपला गेट नंबर आहे 46. इतना पैसा दिया फिर भी 69 नहीं मिला. This is Emirates A380 first class experience vlog. हा जो हॉट टॉवेल आहे ना, एवढा बाप असतो ना, पटकन वापरायचा असतो, नाहीतर याची गरमी निघून जाते. तोंडावर ठेवला तर नो. येस कॉफी. आयुष्यात कधी कॉफी पित नाही मी. कॉफी म्हणजे मला जास्त आवडत नाही. म्हणजे कधीतरी प्यायला भेटलं तर ठीक आहे. आणि इकडे तर प्यायला भेटलंच पाहिजे बिकॉज पूर्ण पैसे वसूल करायचे आहेत. आणि काहीतरी दुबईची वेगळी कॉफी आहे, मतलब ब्लॅक कॉफी आहे आणि थोडं काहीतरी कोणत्या तरी ड्रायफ्रूटची टेस्ट आहे ना. कोणती प्लीज खाली कॉमेंट्समध्ये सांगा. ऑल सेट. येस ऑल सेट. हिस्ट्री रिपीट्स अगेन. हां हिस्ट्री रिपीट्स अगेन. त्यावेळी हां ना, त्यावेळी तर आपण मॅच बघायला गेलेलो मँचेस्टरची. जेव्हा आपण तिघे गेलेलो फर्स्ट क्लासमधून त्यावेळी मँचेस्टर जिंकलेली. आता होपफुली इंडिया पण जिंकेल असं वाटतं. म्हणजे काय एवढं सगळं जातोय म्हटल्यावरती काय पण एक्सायटिंग आहे. आणि हे सगळं बघून त्यावेळी पहिल्या वेळी असं बघितलं की हे असं पण असतंय याची कल्पना नव्हती. पण आता कसं जसं काय आपल्याला सगळं माहीत आहे आणि सगळी करंट देवाची कृपा. चला 3 तासांनी भेटू दुबई. 3 तासांनी. काय मागवलं काय? ब्लॅक कॉफी सांगितली. ब्लॅक कॉफी कडूच असते. हो पण मी सांगितलं होतं सम शुगर म्हणून. शुगर टाकायची दिले त्यांनी पण तरी ती एक टाकून पण ती कडूच लागते. खूप कडू. खूप साखर टाकावी. हां मग काय फायदा त्याचा. तो अपने पास बहुत टाइम है और ये फर्स्ट क्लास में क्या होता है और ये फर्स्ट क्लास की प्राइस क्या है ये आपको ब्लॉग के एंड में समझेगा. बट दिस इज सेकंड टाइम एक्चुअली आई एम ट्रैवलिंग बाय फर्स्ट क्लास. एंड पहले हम जब गए थे तभी लंडन ही गए थे. द मेन रीज़न फॉर मी चूजिंग एमिरेट्स इज इट्स हॉस्पिटॅलिटी. म्हणजे अशी हॉस्पिटॅलिटी मी कोणत्याही एअरप्लेनमध्ये नाही बघितली आहे. अँड लोक कधी पण एक लेवलवरतीच घेऊन जातात जेव्हा मी त्यांच्यावर ट्रॅव्हल करतो. सो मुंबई टू दुबईच्या फ्लाईटमध्ये काय वेगळं असणार आहे आणि दुबई टू लंडनच्या फ्लाईटमध्ये काय वेगळं असणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. सो हा आहे नाश्त्याचा मेन्यू फर्स्ट क्लासचा आणि दिस इज नॉट अ जोक. हे एवढे पेजेस आहेत. बाई यू नो एअरपोर्ट्स अँड एअरप्लेन्स लुक ब्युटिफुल.
जेव्हा बाहेर पाऊस पडत असतो अँड यू आर ट्रॅव्हलिंग बाय द एअरप्लेन आणि एवढं शायनी दिसत असतं ना एअरपोर्ट, म्हणजे टॅक्सी वे किंवा रनवे खूप शाईन होत असतो आणि प्लेन पण असं त्याच्यातून उडल्यावर खूप ब्युटिफुल वाटतं. का मला माहीत नाही, बट मला असं ASMR होतं त्याचा. सो या मेन्यू कार्डमध्ये फक्त ब्रेकफास्ट आणि दारूचा विषय आहे. आता दारूचा विषय 4:30 वाजता रात्री तर आपल्याला जमणार नाही, मी तर पीत नाही आणि पप्पा सकाळी एवढं 4:30 वाजता त्याला इंटरेस्टेड नसतात, भरोसा नाही त्यांचा, त्याला सुरू पण केलं असेल. बट फक्त ब्रेकफास्टचा मेन्यू आहे इथे ब्रेकफास्ट दिला जाणार. आम्ही एमिरेट्स स्कायवर्डचे सभासद सर्व प्राऊड यात्रेकरूंचे मनापासून मोमेंट. स्वागत करीत आहोत. एमिरेट्समध्ये मराठी अनाउन्समेंट. व्हॉट्स युअर एक्सक्यूज? भाई लाल नाही करत आहे, एकदम ऑनेस्टली सांगतो. हे जेव्हा प्लेन उडालं ना तेव्हा थोडासा जर्क, थोडासा झटका, काहीही फील नाही झालं. मला कळलंच नाही प्लेन कधी उडालं. हे इकडचं बटन दाबलं की तिकडची लाईट बंद होती. हे बघा, ये है जादू वाला विषय, लाईट वाला विषय. येस, आणि ह्याच्यात पण काही आयटम्स आहेत जे ऑफकोर्स आपण नंतर इथे पण एक लाईट आहे अशी जी डायरेक्ट अशी येते. आणि हे जे बाजूला आहे हे हा AC चा वेंट आहे. हा पण एक AC चा वेंट आहे. इथे पण ही एक लाईट आहे. मला पाणी वगैरेची तहान लागली तर नेहमी एअर होस्टेसला का बोलवायचं. सो इथे एक विषय आहे हार्डवाला जो आहे हा. हे जर बटन दाबलं, अगं बाई, नॉर्मल वॉटर, स्पार्कलिंग वॉटर, ग्लास स्पार्कलिंग वॉटर, म्हणजे काय काहीतरी आहे. आणि या विंडोजमध्ये पण एक छान अशी ग्लो इफेक्टवाली लाईट टाकलेली आहे ज्याच्याने असं बघून असं एकदम ह्याच्या मागे हा एक स्टोरेजचा असा कंपार्टमेंट आहे ज्याच्यात तुम्ही गोष्टी ठेवू शकता. बिकॉज नॉर्मली काय होतं, तुम्ही गोष्टी इथे कुठेतरी ठेवायला जाता आणि ते कुठेतरी पडतं, हरवतं, कसलं तरी कोपऱ्यात जातं, कळत नाही. म्हणून त्यांनी ते इथे असं सेफ्टीसाठी तुम्हाला गोष्टी ठेवायला दिले की तुम्ही जे काही तुमची गोष्टी असतील तिकडे तुम्ही ठेवू शकता. आणि हे बटन आहे, हे दाबलं की असं डायरेक्ट टेबल बाहेर येतो ज्याच्यावर आपण आता नाश्ता करणार आहोत. सो त्याचं म्हणणं आहे की हवरेपणा कमी कर, पहिलं फ्रूट्स खा, नंतर मग मेन आयटम आणतो सगळं. सो त्याने आता असा सेटअप केला आहे माझ्यासमोर आणि हे फ्रूट्स आहेत जे आयुष्यात मी कधी विकत पण नाही घेतले, कधी ऑनलाईन पण नाही बघितले आणि कधी खाल्ले तर लांबचीच गोष्ट. एवढे पैसे घेतात तर वसूल तर करणारच मी. आणि हे लोक पण काही कसरत सोडत नाही पैसे खर्च करायला. हा विराट कोहली खातो का? अँड आपला फर्स्ट मेन कोर्स आलेला आहे. हे आहे एग मसाला. येस, आणि हे आहे इथे 2 क्रोझॉन आणि पराठा मागवला आहे. बट एकदम प्राऊड मोमेंट काय झाला आहे माहिती आहे, एकदमच प्राऊडेस्ट मोमेंट की मी असंच मूवी सर्च करत होतो टू प्ले ऑन द बिग स्क्रीन अँड इथे आपला पिक्चर आहे भाई. 1 2 3 4 मी पण निर्मलकारी तर जिराबाई दही आणि करण सोनवणे आम्ही सगळे एकत्र इन एमिरेट्स. म्हणजे हे बघा, हे बघा आणि ते बघा, ते बघा, अगं बाई. भाई बिलीव्ह इन मॅजिक. म्हणजे काय भाई, एमिरेट्समध्ये मागच्या वेळी बसलो तेव्हा दुसऱ्यांचे पिक्चर बघवतो आणि आता आपला पिक्चर आलेला आहे. आता थोड्या दिवसात आपल्या एअरलाईन पण येईल का माहिती भाई. दिस इज द सेकंड मेन कोर्स विच इज अनियन उत्तप्पा. हे काय माहीत नाही, मला असं वाटतं बटाटा वडा आहे छोटा. आणि हे आहे सांबार. अँड द लास्ट अँड द थर्ड मेन कोर्स इज चीज ऑमलेट विथ सॉसेजेस. आणि हे काय काय कळत नाही आहे. दमादम मस्त कलंदर नाश्ता आपला झालेला आहे. म्हणजे ॲक्च्युली मी जास्त नाही खाल्लं. तुम्हारे लिए सिर्फ तुमको दिखाने के लिए थोडा खाया की हे आयटम इथं भेटतं. सो आता वाजले आहेत 6. दुबईला पोचलो. चेंज ऑफ फ्लाईट्स. जस्ट
जस्ट झोप लागलेली आणि त्याच्यात हाच प्रॉब्लेम आहे 1 स्टॉप फ्लाईटचा. सलग झोप भेटत नाही. पण ठीक आहे, आता पटकनच फ्लाईटमध्ये जाऊ आणि ताणून देऊ. सो हा आहे एमिरेट्स फर्स्ट क्लास लाऊंज आणि हा डिरेक्टली कनेक्टेड आहे टू द प्लेन. सो ते सॉर्टेड आहे. नाहीतर कधी कधी असं होतं की इथून मेट्रो ट्रेन पकडून, म्हणजे आतच असतं, मग ती मेट्रो ट्रेन पकडून टू अनदर टर्मिनल आणि मग तिथे प्लेन असतं. बट हे सॉर्टेड आहे. एवढं मोठं आहे नाही फर्स्ट क्लास लाऊंज की भाई आरामशीर 6 पिच बनवू शकतात आणि 6 वेगळे मॅचेस खेळू शकतात क्रिकेटचे. डबल डेकर म्हणजे हा जो पॅसेज आहे हे खालून जायला हा प्रीमियम इकॉनॉमी आहे आणि हा वरतून बिझनेस क्लास आणि फर्स्ट क्लास आहे. सो 2 वेगळे सेक्शन असतात. डबल डेकर ज्याला बोलतात. किती कूल आहे ना. फर्स्ट क्लास पॅसेंजर्स गेट देअर ओन स्पेस, ओन प्रायव्हसी आणि तुम्हाला इथे कोणीच डिस्टर्ब नाही करणार आणि इथे तुम्हाला कोणीच डिस्टर्ब नाही करणार. म्हणजे दिस स्पेस इज ऑल योर्स. भाई ही लेग स्पेस, ही काय ही लेग स्पेस. सो हा आहे एमिरेट्सचा इकडे बार. म्हणजे इथे हा बिझनेस क्लास आहे आणि त्याच्या पुढे फर्स्ट क्लास आहे आणि इकडे हा असा बार असतो जिथे तुम्ही येऊन ड्रिंक्स घेऊ शकता, इकडे बसू शकता, खायला वगैरे पण असतं. खूप छान असतं. सो यू विल डेफिनेटली लव्ह दिस. सो दिस इज एमिरेट्स फर्स्ट क्लास शॉवर टाईम. येस, 40,000 फीटवर तुम्ही आंघोळ करू शकता इकडे आणि कार्यक्रम पण करू शकता. आता तुम्ही विचार कराल की कार्यक्रम करायला कुठे आहे, बिकॉज शॉवर तर इकडे आहे, हा तर वॉश बेसिन आहे आणि कार्यक्रम कुठे करायचा. कार्यक्रम कुठे करायचा जादू जादू. येस बेबी, इथे असा कार्यक्रम असतो. आता आपण आंघोळ करूया. चला, इकडे हे तुम्ही बघू शकता असा सेटअप आहे आणि हे पाणी आहे. एवढंच पाणीमध्ये तुम्हाला आंघोळ करायची असते. आता गरम आहे का थंड, नाही गरम आणि थंड दोन्ही आहे, ते पण सॉर्टेड आहे. सो आता आपण आंघोळ करून घेऊया आणि मग भेटूया तुम्हाला फ्रेश होऊन. आंघोळ झाली आपली, एकदम फ्रेश झालेलो आहे आणि इकडचे प्रोडक्ट्स जरा वापरूया. इकडचे प्रोडक्ट्स आर फ्रॉम बोया. जसे तुम्ही बघू शकता हे आहे मॅनचं परफ्यूम आहे, परफ्यूम ऑफ वुमेन. सो दोन्ही वापरून पण ऑफकोर्स वसूल करायचं आहे आपल्याला. काय मागवलं? काय माहिती काय आहे. चिकन दिसतंय. चिकन आणि राईस आहे काहीतरी. हा राईस आहे आणि हे प्रॉन्स. आणि ते काय? हे तुझे बीन्स आहेत. वाईन. हे वाईन आहे, रेड वाईन. आता लँड होणार आहे म्हणून आंघोळ करून घेतली आहे. बार झालेला आहे. आता जेवणाची बात आहे, बट इथे अंधार खूप आहे ना. सो आता आपण लाईट आणूया. कूलेस्ट आयटम आहे हा एकदमच फ्लाईटवर. म्हणजे मी कोणत्याही फ्लाईटवर अजून एक्सपिरियन्स नाही केला. असं बटनावर होतं. हे जे इकडचे जे हे बटणं आहेत ना, ह्याच्यानी पण होतं ते. सो तुमच्यावर आहे, जर तुम्हाला वाकायचं तर वाका, नाही तर नाही वाकायचं तर. जेवणचा विषय आहे प्रॉन्स, जे ॲक्च्युली पप्पांनी ऑर्डर केलेलं, जे मला चांगलं दिसलं म्हणून मी कुठं मागून घेऊ. पाव आलेले आहेत, पावाचा विषय आहे. आणि हे आहे स्वीटचा विषय, हनीकोम काहीतरी आहे. सो बोललो लँड व्हायच्या आधी सगळं करून घेऊ, वसूल करून घेऊ. सो प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा काहीतरी फॅन्सी बटर आहे. हा जो विषय आहे स्वीटचा, हा स्पेशल आहे बिकॉज इट इज ऑफ Wimbledon and they are the official partners of Wimbledon. So they are celebrating Wimbledon on the plane. So Wimbledonचा पण आपला विषय झालेला आहे. मला आत्ता नोटीस झालं हे बॉल सारखं हे जे क्रिएट केलंय. हो डिटेलिंग इफ यू कॅन सी इट्स सो गुड. आत्तापर्यंत मला जे एकदम जास्त एकदम क्रेझी देवा वाटेल दिस इज दॅट. सो ही आहे इकडची मोठी स्क्रीन, ज्याच्यावर तुम्ही पिक्चर बघू शकता, तुम्ही गाणी ऐकू शकता, तुम्ही पॉडकास्ट ऐकू शकता. तुम्हाला कळतं की तुम्ही किती लांब आहात डेस्टिनेशनपासून, तुम्ही किती हाईटला उडताय, तुम्ही किती डिस्टन्स लांब आहात, बाहेरचं टेम्परेचर काय आहे, लॉट ऑफ थिंग्स. बाहेरचा व्ह्यू कसा आहे. प्लेनच्यावरती असे 3 कॅमेराज असतात. सो त्याचा तुम्हाला व्ह्यू दिसतो. सो त्यासाठी एवढी मोठी स्क्रीन, नॉर्मली एवढी मोठी स्क्रीन नसते, बट दिस इज
सुपर ह्यूज स्क्रीन. सो हा जो आयपॅड आहे, या आयपॅडमधून तुम्ही पूर्ण त्या टी व्हीवर जे काय आहे ते ऑपरेट करू शकता. आणि एमिरेट्सची एक इन्फोटेनमेंट बोलू शकता, बिकॉज त्याच्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन पण भेटते आणि एंटरटेनमेंट पण भेटतं. आणि एमिरेट्सच्या त्या सिस्टमचं नाव आहे ICE, आय फॉर इन्फॉर्मेशन, C फॉर माहीत नाही, E फॉर एंटरटेनमेंट. हा वाला जो आयटम इथे ठेवलेला आहे, दीज आर ऑल द चॉकलेट्स, हॅपीडेंट वगैरेचा विषय, विच यू कॅन टेक होम ऑफकोर्स. सो हे हेडफोन्स आहेत, हे सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स आणि मॅगझिन्स आहेत. रिझन वाय आय ट्रॅव्हल एमिरेट्स फर्स्ट क्लास इज बिकॉज लास्ट टाइम त्यांना मी लंडनला घेऊन गेलो तेव्हा एमिरेट्स फर्स्ट क्लास बुक केलेलं, त्यांनी एन्जॉय केलं आणि मी पण एन्जॉय केलं, बिकॉज ते फर्स्ट टाईम होतं. आणि मला असं वाटतं की त्यांची बॉडी साथ नाही देणार इन इकॉनॉमी, बिकॉज यू हॅव टू सिट फॉर 10 hours इन इकॉनॉमी, यू हॅव टू स्लीप वाईल सिटिंग अँड ईट वाईल सिटिंग. सो त्यांना नाही जमणार. 2 दिवस लंडनला जाऊन ॲडजस्ट करावं लागणार. माझी पाठ दुखते, माझी हे होतं, ते थकवा जाणवणार. सो म्हणून मी फर्स्ट क्लास बुक केलेलं. मी कधी कधी बिझनेस क्लास पण बुक करतो, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. बट मला असं वाटतं की दे शूड एक्सपिरियन्स ऑल दीज थिंग्स, बिकॉज वेन विल दे एक्सपिरियन्स ऑल दीज थिंग्स. सो प्लीज 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 खूप मेहनत करा अँड गिव्ह युअर फॅमिली वॉट एव्हर दे वॉन्ट, वॉट एव्हर दे वॉन्ट. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी ट्रॅव्हल केलं तेव्हा ऑफकोर्स हे लोकांना आणि मला पण वाटलं असेल की ओ मे बी दिस इज जस्ट अ फ्लूक, मे बी एकदाच असं ट्रॅव्हल करायला भेटणार आहे. बट नाव ट्रॅव्हलिंग सेकंड टाईम आय हॅव रिअलाइज्ड अँड दे हॅव रिअलाइज्ड वन थिंग की नो, दॅट वॉज नॉट अ फ्लूक, दिस इज गोइंग टू बी द लाईफस्टाईल फॉर एव्हर. इकडे हे एक पुस्तक आहे आणि एक पेन आहे जे आपण ऑफकोर्स उडवणार आहोत. आणि इकडे हा एक डायरेक्ट पिन पॉईंट आहे फॉर युअर लॅपटॉप चार्जर, फॉर युअर मोबाईल चार्जर. आणि अजूनपर्यंत तरी इंडियन आहे. UK ला जाऊन वेगळं होतं, ते काय होतं तुम्हाला मी नंतर दाखवतो. जसे तुम्ही बेडरूममध्ये झोपता ना तसं इकडे झोपायला भेटतं. म्हणजे पूर्ण पसरून झोपायचा विषय असतो. आणि ॲक्च्युली तिला बेड वगैरे बनवायला तुम्ही सांगू शकता की प्रॉपरली असं कुशन वगैरे ते खालची चादर वगैरे प्रॉपर टाकून देते आणि त्याच्यानंतर तुम्ही गाढ झोपेत जाता. पण मला ऑलरेडी खूप झोप आली आणि मला झोपून येतो. भेटूया थोड्या वेळाने. ओवरऑल एमिरेट्सचं मला एवढं कळून आलेलं आहे की बेसिक चीज़ जर तुमने अच्छा रखा ना तो वो भी बहुत ब्यूटिफुल लगता है. म्हणजे हा जो कलर आहे, हा जो ह्याचा कलर आहे, ही एखादी इथे लाईट लावली, एखादी इथे लाईट लावली, हे एखादं इथे फूल ठेवलं की एवढं ब्युटिफुल आणि अचानक एक चाम आणतं ना या जागेला, ते खूप बरं वाटतं. म्हणजे हा जो कलर आहे ना हा खूप रिच वाटतो मला. आणि त्याच्यामुळे यु नो वेनेवर आय कम हिअर आय फील लाईक लक्झरी. सो बाकी फ्लाईटमध्ये पण असतं ऑफकोर्स, बट इकडे मला जास्त वाटतं का मला माहीत नाही. अँड दिस पर्टिक्युलर दिस होल स्पेस इज कॉल्ड अ स्वीट. Ladies and gentlemen, welcome to Gatwick Airport, where the local time is 12:25 in the afternoon and the temperature is 23 degrees Celsius. सो फायनली लंडनला आलेलो आहे आणि ते विंडी आणि हलकी थंडी आणि थोडं क्लाउडी माहोल आहे. थोडा इंडियावालाच आहे, म्हणजे मुंबईवाला माहोल आहे. आणि या हॉटेलमध्ये आम्ही राहतो आहे आता. जस्ट पोचलो. अजून एक माणूस पोचायचा बाकी आहे. थँक्यू आणि प्लीज बोलत जावं इकडे, नाहीतर काय बोलायचं. थँक्यू आणि प्लीज काही झालं तरी रिक्वेस्ट, सगळं जे काय रिक्वेस्टमध्ये. कॅन यू, कुड यू, बॉटल ऑफ वॉटर असं नाही बोलायचं. कॅन यू गेट मी प्लीज बॉटल ऑफ वॉटर प्लीज, थँक्यू, प्लीज, थँक्यू. कधीच नॉर्मल नाही, कधीच नाही. म्हणजे ह्याचे तर वांदे, त्याच्यावर मी टेन्शनमध्ये की ह्याचं काय होत आहे का नाही. बिकॉज मला तिथून शिवाय पडतात. एमिरेट्सवाला बोलतोय की भाई सर निकालना आहे, 45 मिनिट्स थांबलोय. सो आता आम्ही शूट करायला आलो आहे एक रील जी 11 वाजता येईल आज सकाळी इंडिया टाईम. सो ऑलरेडी तुम्हाला कळलंच असेल कुणावर आहे रील. सो जादा बोलणार नाही. आणि आता इथे रील शूट करू. या लोकेशनला आहे आम्ही. बिग बेन आणि लंडन आहे. आणि लंडनला पोचल्या काम सुरू झालेलं आहे. सो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करा रील आल्यानंतर आणि शेअर करायला विसरू नका. दीपांशु मुखर्जी फ्रॉम वेस्ट बेंगॉल, राईट.
नाईस, बहुत अच्छा लगा भाई. मराठी रीलमध्ये बेंगोली माणूस आलेला आहे, एकदम सॉर्ट झालेला आहे आणि हाच आहे तो खरा विठ्ठल. आणि डायरेक्ट रूमवर आलो आपण भाई, एकदम बॉडीला ताण आला, एकदम थकलो. मुंबई एअरपोर्ट टू लंडन एअरपोर्ट, त्याच्यानंतर लंडन एअरपोर्ट टू हॉटेल टू बिग बेनला शूट करून परत बॅक टू हॉटेल आणि मग पिकडली सर्कसला जेवायला गेलो बिकॉज आई पप्पांना भूक लागली. आणि आता बेडवर आलो आणि मला माहिती आहे आता एडिट नाही होणार, सो एक्स्ट्रीमली सॉरी. हा ब्लॉग लेट येईल बट डेफिनेटली येणार आणि नीट येणार बिकॉज मला कसं प्रॉपरली एडिट करायचं. मला माहिती आहे बाप झाला आहे ब्लॉग, सो प्लीज लाईक करा या ब्लॉगला जसं तुम्ही आषाढी एकादशीच्या रीलला लाईक केलं असेल. म्हणजे ही रीलची कॉन्सेप्ट मला आणि शिंदेला आम्ही एकदा गाडीतून जात होतो तेव्हा आलेली, जेव्हा आम्ही अजय अतुलचं ते गाणं ऐकत होतो आणि त्या गाण्यात आम्हाला एक असा फील, खूप गोष्टी येत होत्या. आणि त्याच्यानंतर शिंदे बोलला की भाई मला एक कॉन्सेप्ट आली. मी बोललो भाई ये तो लंडन में शूट होगा बिकॉज हे बाप असं लोकेशन असलं की त्याच्यानंतर खूप क्रेझी होऊन जाईल. सो त्यामुळे इथे शूट केलं आहे, सो जाऊन शेअर करा आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि बस भाई गाणं. आणि खूप लोकांना वाटत असेल की भाई मी असं स्पून फीड का गेलं या ब्लॉगमध्ये गोष्टी अबाउट एमिरेट्स फर्स्ट क्लास स्वीट. कारण कसं आहे, मला असं पर्सनली वाटतं की जे तुम्ही आता बघताय ब्लॉग, जेव्हा तुम्ही हा ब्लॉग आता पूर्ण बघाल आणि मग त्याच्यानंतर तुम्ही फर्स्ट क्लास किंवा बिझनेस क्लासमध्ये ट्रॅव्हल कराल तेव्हा तुम्हाला सगळं माहिती असेल की भाई लाऊंज जिथे असतं, असं ऑर्डर करायचं असतं, हे बटन ह्याच्यासाठी असतं. म्हणजे असं प्रोफेशनली जाल, जेव्हा तुम्ही एकटे जाल, बायकोबरोबर जाल, मुलांबरोबर जाल किंवा आई पप्पांबरोबर जाल, ज्यांच्याबरोबर जाल, तुम्हाला माहिती पाहिजे की भाई ऐसा ऐसा आहे, आपण ऐसा ये नाही आपने को किसी ने सिखाया है, तो असं गेलं थाटामाटात गेले पाहिजे भाई. आणि मी पण सेकंड टाईमच गेलो, फर्स्ट टाईम पण मला सगळं नवीनच होतं, बट सेकंड टाईम मी बोललो की आता ब्लॉग केला पाहिजे. फर्स्ट टाईम पण ब्लॉग केलेलं बट त्याचा फुटेज असंच पडलं आपल्याकडे. पण ठीक आहे, सो प्लीज मेहनत करा आणि असंच एक्सपिरियन्स करा तुम्ही स्वतः आणि तुमच्या फॅमिलीला. आणि बस बाय काय नाही, लाईक सबस्क्राईब फटफट, बिलीव्ह इन मॅजिक. अँड असतं हो लंडनमध्ये काय काय करायचं हे खाली कॉमेंट्समध्ये सांगा. मग तसं करू किंवा नाही पण करू काय माहीत नाही, काय प्लॅन नाही असा, बट एक मोठा प्लॅन तर ऑलरेडी तुम्हाला कळला आहे कशासाठी आलो आहे मी इकडे.